नमस्कार भक्तांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अधिक मास महात्म्यातील पहिल्या अध्यायाची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. हा अध्याय अधिक मासाचे महत्व आणि त्याचे पुण्यफळ सांगतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अध्याय पहिला, ओळख अधिक मासाची. नेमी शारण्यात ऋषीने लोक कल्याणासाठी सर्वश्रेष्ठ व्रत कोणते असे विचारले. त्यावर सुतजीने अधिक मासाचे महत्व सांगितले. लक्ष्मी देवीने भगवान विष्णूंना अधिक मासाबद्दल विचारले. भगवान विष्णूंनी अधिक मासाला पुरुषोत्तम मास असे नाव दिले. या महिन्यात स्नान, दान, जप, पूजा आणि व्रत केल्यास अधिक पुण्य फळ प्राप्त होते. त्यामुळे अधिक मास हा अत्यंत पवित्र आणि कल्याणकारी मानला जातो. तर भक्तांनो, अशा प्रकारे पहिल्या अध्यायात अधिक मासाचे महत्व सांगितले आहे. पुढील अध्यायात आणखी सुंदर माहिती जाणून घेऊया. जय श्री हरी, जय श्री हरी.